हा सर बोला. हा, दिलासा जनविकास प्रतिष्ठान या संस्थेचं मी प्रतिनिधित्व करतो. औरंगाबाद हा जो जिल्हा आहे याला अजिंठा आणि वेरूळची जरी पार्श्वभूमी लाभलेली असली तरी सुद्धा हा जिल्हा कायम दुष्काळाने त्रस्त असतो आणि पाणी टंचाईने व्यापलेला आहे हा जिल्हा. या जिल्ह्यामधला मूळ जो प्रश्न आहे तो आहे सिंचनाचा. म्हणजे जायकवाडीचं धरण उशाशी आहे आणि शेतकरी मात्र उपाशी आहेत अशी परिस्थिती दिसते. उद्योगाच्या क्षेत्रामध्ये पैठण, वाळूज, चिकलठाणा आणि शेंद्रा या औद्योगिक वसाहती जरी असल्या तरी एक एक करून औद्योगिक वसाहती बंद पडत आहेत. पैठणची औद्योगिक वसाहत बंद पडली, चिकलठाणा याचा सांगाड आता उरलेला आहे आणि कसं बसा वाळूजची औद्योगिक वसाहत आता तग धरून आहे. पण त्या ठिकाणचे मोठे उद्योग मात्र केव्हाच इथून निघून गेलेले आहेत आणि अँसिलरी जे युनिट आहेत छोटे कारखाने त्याच्यावर हे सगळं चाललेलं आहे. बजाजवर थोडीशी धुकधुक आता चालू आहे आणि शेंद्र्यामध्ये सुद्धा एक आता स्कोडासारखा मोठा कारखाना असतो. तर हे लोकांच्या रोजगाराचा प्रश्न हा खूप मोठा आहे आणि तरी लोक हैराण असतात. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी बऱ्यापैकी महाविद्यालय आहेत, विद्यापीठ आहेत, परंतु ग्रामीण भागामधल्या शिक्षणाची मात्र प्रचंड हेळसांड आहे. या ठिकाणचं बराचसा जो भाग दुर्गम आहे, जो कन्नडचा आहे, सोयगावचा आहे, सिल्लोडचा आहे, त्या ठिकाणच्या शाळा असून नसल्यागत आहेत. या जिल्ह्यातल्या आरोग्य सेवा या सुद्धा नावापुरत्या आहेत आणि या आरोग्य सेवा नावापुरत्या असल्यामुळं त्या ठिकाणी आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांचं मोठं जाळं आहे, पण त्या ठिकाणी डॉक्टर नसतात. त्याच्यामुळं आरोग्याच्या बाबतीत देखील फार मोठ्या प्रकारचे हेळसांड आहे. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या जिल्ह्याला गेल्या अनेक वर्षापासून नेतृत्व नाही आणि महत्वाची गोष्ट अशी की या जिल्ह्याचं नेतृत्व जेव्हा केव्हा विकसित होतं तेव्हा ते विकसित होऊ नये याची व्यवस्था आमची पश्चिम महाराष्ट्राची मंडळी घेत असतात आणि त्यामुळं हा जिल्हा औरंगाबाद जिल्हा म्हणजे नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी या जिल्ह्याची खरी परिस्थिती आहे. पर्यटनामध्ये सुद्धा यावर्षी पर्यटनाला जरा थोडीफार गती येऊ लागलेली आहे. एकंदर ठीक आहे मॅडम. हॅलो.